तर अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते काही महिन्यापूर्वी त्यांचे पण नेते होतेच ना, मग एवढा राग का दादांबद्दल त्यांना? बाप दाखवा नाही तर बाबा तुम्ही श्राद्ध घाला. आम्हाला कायदा कळतो, आम्ही शिकलेलो आहोत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. त्या आंदोलनावेळी अजित पवारांबाबत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या आणि या सगळ्या प्रकरणी आता पुणे शहराचे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आणि त्यांच्या सहकार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्यांनी गुन्हा दाखल केला त्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला विभागाच्या कार्याध्यक्षा लावण्यताई शिंदे आपल्यासोबत आहेत. लावण्यताई, नक्की घटनाक्रम काय आहे? प्रशांत जगताप यांनी या प्रकरणी बोलताना सांगितलं की 12 आणि 14 दिवसानंतर हा गुन्हा दाखल होतो. नक्की या 12 आणि 14 दिवसांचा घटनाक्रम काय होता? 7 तारखेला त्यांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी त्या शिवीगाळ केल्याच्या घोषणा आणि कोनशिला वगैरे दादांचं नाव ठेचण्यात आलं तिथे. तर मग त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी मी दादांची भेट घेतली, जाऊन प्रशांत दादांकडे गेले होते मी आणि तिथं जाऊन मी म्हटलं की बाबा जे काय झाले त्या गोष्टीबद्दल त्यांना सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करायला सांगा. तर त्यांनी तिथं हो करतो सांगतो वगैरे अशी उत्तरं मला दिली आणि तिथून मला पाठवलं. म्हणजे मी ॲक्च्युली आतमध्ये पण जात नव्हते ऑफिसमध्ये, त्यांनी मला आतमध्ये बोलून घेतलं आणि हे सगळं आम्ही बोलणं केलं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी विशिष्ट जातीचे म्हणजे तिथं जातपातीचा काही प्रश्नच नव्हता, पण त्या सगळ्या मुलींना आणि मुलांना तिथं उभं करून त्याला म्हणजे त्या प्रकरणालाच अख्खं वेगळं वळण दिलं की तिथं ते जातीचे आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना टार्गेट करतो वगैरे, असं काहीच विषय नव्हता. माझी पहिलं असणं डे 1 पासून आजपर्यंत पण मागणी तीच होती की त्यांनी जे अजितदादांबद्दल अपशब्द वापरलेत आणि जे काय त्यांनी केले तर त्याची त्यांनी माफी मागावी. तर त्यांनी पोलिसांना पत्र पण दिलं होतं, निवेदन दिलं होतं 8 तारखेला प्रशांत दादांकडे जाऊन आल्यावरती. पण त्याच्यावरती पण त्यांचं काही तसं असं जे अपेक्षित होतं तसं त्यांच्याकडनं काहीच मिळालंच नाही. नाही दिलगिरी मिळाली, नाही माफी मिळाली, काहीच नाही. उलटं त्यांचं हे असं होतं की आम्ही काही चुकीचं केलेलंच नाही आहे. तर अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते काही महिन्यापूर्वी त्यांचे पण नेते होतेच ना, मग एवढा राग का दादांबद्दल त्यांना, तिकडच्या कार्यकर्त्यांना? नक्कीच. त्यामुळं या अजितदादांबाबत ज्या घोषणा देण्यात आल्या त्याबद्दल माफी मागावी. या प्रकरणी प्रशांत जगतापांची भेट घेतल्यानंतर पोलिसांना निवेदन देऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रुपालीताई, या सगळ्या प्रकरणात प्रशांत जगताप यांनी बोलताना मी अशा गुन्ह्यांना घाबरत नाही आणि हे गुन्हे राजकीय दबावातून टाकण्यात आलेल्याचं सांगितलं आहे. प्रशांत जगताप यांचा या प्रकरणाशी संबंध नसताना त्यांचं नाव या गुन्ह्यात अडकवलं असा आरोप त्यांनी केला. मुळात एक तुम्ही लक्षात घ्या की लावण्य शिंदेने आता तुम्हाला सांगितलं की ज्या दिवशी निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हा माननीय अजितदादांना दिला त्या दिवशी हा प्रकार घडलेला आहे. त्या दिवशी प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली तिथे आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली जो काही प्रकार घडला तो वाईट घडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते अपशब्द शिव्या देणं या सगळ्या गोष्टी केलेल्या. त्या केल्यानंतर तातडीने आम्ही पोलिसांना निवेदन नाही म्हणणार मी, तक्रारी अर्ज दिला की अशा लोकांनी माननीय अजितदादांबद्दल अपशब्द घाण बोलणं या सगळ्या गोष्टी केल्यामुळे याची तक्रार आपण दाखल करून घ्यावी. हे त्या दुसऱ्याच दिवशी लावण्य शिंदेने दिलं होतं. त्याच्यानंतर प्रशांत जगतापची भेट झाल्यानंतर प्रशांत जगताप म्हणले की त्यांना आम्ही म्हणलं की तुम्ही माफी मागितली पाहिजे. आम्ही तक्रारी अर्ज दिल्यानंतर DCP साहेबांनी दोन्ही म्हणजे अजितदादांची कार्यकर्ते पदाधिकारी आणि शरद पवारचंद्रजी साहेबांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना बोलवलं होतं. तिथे 2 दिवसामध्ये प्रशांत जगताप म्हणले की मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. आम्ही कायद्यानुसार जो प्रकार घडला तो गुन्हा तक्रारी अर्ज दाखल केला आणि तो गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यात खोटा म्हणजे तुम्ही घाबरा नका घाबरू, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. परंतु तुम्ही ज्या अजितदादांबरोबर 24 वर्ष काम केलं त्यांनाच जर असे अपशब्द आणि घाण शब्द वापरणार असाल तर आम्ही प्रचलित कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई केली आणि तो गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र ताई, हा गुन्हा राजकीय दबावातून दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात आला आहे आणि हा अजित पवारांचा, देवेंद्र फडणवीसांचा का एकनाथ शिंदेंचा राजकीय दबाव पुणे पोलिसांवर होता हे येत्या काळात समोर येईल असं प्रशांत जगताप म्हणतात. काय समोर येईल ना हे नुसतं प्रशांत जगताप बोलतात. त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या मुलांना
धमक्या येत आहेत, कोणतरी देवदूत येऊन आला सांगितला होता की आता यांच्या जीवाला धोका आहे. मी तेव्हाही सांगितलं की बाप दाखवा नाही तर बाबा तुम्ही श्राद्ध घाला. नुसतंच बोलायचं. त्यावेळी सुद्धा ज्यांच्या कुणाच्या धमक्या आल्या आहेत तुम्ही ती नावं का नाही दिली, तुम्ही तक्रार का नाही दिली. त्यांनी नंतर सीपींची भेट घेतली. सीपींना सांगितलं की ही मुलं एका विशिष्ट जातीची आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं. तो पण तुम्ही गुन्हा दाखल करू शकले नाही, कारण का तसा प्रकार घडलेलाच नाहीये. जो आम्ही तक्रार करताना प्रकार घडलेला आहे त्याचे व्हिडिओज, म्हणजे सुषमा सातपुते ही जी पोरगी आहे हिने जे अपशब्द आणि घाण शब्द वापरले त्याचे व्हिडिओ, त्याच्यानंतर दादांची पाटी तोडताना, कोनशिला तोडतानाचे व्हिडिओ, तिथल्या शिव्या, या सगळ्या आम्ही पुरावे म्हणून जोडलेले आहेत. आम्ही संविधान कायदा पाळणारी लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर तक्रार केली आणि ती कायदेशीर तक्रार पोलिसांनी दोघांना समोर आणलं. दोघांच्या समोरासमोर सुद्धा त्या गोष्टी झाल्या. तेव्हा एक राजकीय दृष्टीने की बाबा ठीक आहे, तुम्ही जर प्रशांत जगतापांना दिलगिरी व्यक्त करायची आहे ती त्यांनी मीडियासमोर करावी. ते ज्या पोरांनी केलेलं आहे त्या पोरांना घेऊन आणि सुषमा सातपुतेला घेऊन आम्ही गुन्हा मागं नाही, म्हणजे एक त्यांनी विनंती केली ती प्रशांत जगतापने आम्हाला तिथे, तर आम्ही त्याही गोष्टीला ॲग्री झालो होतो. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की माननीय अजितदादांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करू. जशाच तसे आम्ही काय करायचं ते करू, तो आमचा पाठ झाला. परंतु जे कायद्याने आम्हाला अधिकार दिलेत त्या कायद्याने आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल केलात. याच्यात एकनाथ शिंदेंचा काय विषय, याच्यात देवेंद्र फडणवीसांचा काय विषय. आम्हाला कायदा कळतो, आम्ही शिकलेलो आहोत. उगीच नाही शिक्षण आम्ही घेतलेलं, तोंडाच्या वाफारे चालवायला नाही घेतलं की पुढच्या काळात करल, नजदीकच्या काळात दिसेल, मागच्या काळात दिसेल. दिसत तर काहीच नाही प्रशांत जगतापांचं, कारण का त्यांच्या सगळा जी कथा त्यांनी जी फ्रेम रचली ती अत्यंत खोटी, धातांत खोटी आहे. त्याच्यामुळे ते आमच्यावर गुन्हे दाखल करू शकले नाही. आणि आम्ही ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तक्रारी अर्ज दिलेला आहे. पोलिसांनी त्याच्यात तपास केला म्हणून तो 8 ते 10 दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यानंतर प्रशांत जगतापनी पण स्वतः विनंती केली होती आणि DCP साहेबांकडे ती बैठक झाली आहे, त्याचे पुरावे आहेत. त्याच्यामुळे प्रशांत जगतापनी असं खोटं बोलू नये. 2 दिवसामध्ये मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यावरही राजकीय संस्कार आहेत, आम्ही असं वागणार नाही, पण ते मुलांकडनं झालं असं प्रशांत जगतापांचं जे म्हणणं होतं त्याला आम्ही ॲग्री झालो. परंतु नेतृत्वच प्रशांत जगतापचं आहे म्हटल्यानंतर त्यांना धरणार ना, कायद्याने त्यांना त्या गुन्ह्यामध्ये धरणारच. त्यांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही तरुण कार्यकर्ते असं पाऊल उचलू शकत नाही. हे आत्तापर्यंतचं माझा राजकीय अनुभव आहे. नक्कीच. त्यामुळे प्रशांत जगताप आणि अन्य कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल झाला आहे तो एक अतिशय कायदेशीररित्या दाखल करण्यात आलेला गुन्हा आहे असं स्पष्टीकरण रुपालीताई ठोंबरे पाटील आणि ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्या लावण्यताई शिंदे यांनी सांगितलेलं. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.